कल्याणी नगर परिसरात पोर्शे कारनं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून बेड्या ठोकल्या। पुणे पोलिसांच्या पथकाने आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मिळून ही संयुक्त कारवाई केली। अग्रवाल हा संभाजीनगरमध्ये थांबलाय अशी पुणे पोलिसांना माहिती मिळाली होती। जेपी इंटरनॅशनल नारळीबाग या ठिकाणी 3 रूम बुक आहेत असंही पोलिसांना कळलं होतं। जेपी इंटरनॅशनल नारळीबाग इथं 3 रूम बुक केल्या पण दोघेच थांबले। या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी ड्रायव्हर आणि एकाला अटक केली। त्यानंतर त्यांची चौकशी केली असता विशाल अग्रवाल हा एका वेगळ्याच हॉटेलमध्ये थांबला असल्याची माहिती मिळाली। संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरात जेएम प्लाझा अँड रेस्टॉरंट नावाचं अत्यंत साधं लॉज वजा हॉटेल आहे आणि याच हॉटेलमध्ये विशाल पोलिसांना गुंगारा देऊन थांबला होता। पोलिसांनी याच साध्या हॉटेलमधून अग्रवालला अटक केली। दरम्यान त्याचबरोबर पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातल्या कोझी अँड ब्लॅक पब अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन च्या मालकाला पोलिसांनी अटक केली। आणि या सगळ्या संदर्भात आपण ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, खरं तर संभाजीनगर आणि पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विशाल अग्रवालला अटक केली। कारवाई नेमक्या कशा पद्धतीने करण्यात आली? कल्याणी आज पहाटे ही सगळी कारवाई झाली। ही सगळी मंडळी कालपासून या हॉटेलमध्ये राहत होते अशा पद्धतीची माहिती मिळते। महत्त्वाचं म्हणजे यांनी जी हॉटेलची निवड केली होती ती अत्यंत म्हणजे सापडणार नाही सहजपणे अशा पद्धतीची हॉटेल होती। जिथे यांचे सहकारी विशाल अग्रवालचे सहकारी थांबले होते ते हॉटेलसुद्धा नारळी भाग अशा गजबजलेल्या भागात आहे जिथं जाणंसुद्धा कठीण आहे। या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला 3 रूम बुक केल्या आणि त्यानंतर ड्रायव्हर आणि विशाल अग्रवालचा एक सहकारी तिथे थांबला। तर विशाल अग्रवाल स्वतः रेल्वे स्टेशनच्या बाजूला अत्यंत छोट्या आणि साध्या हॉटेलमध्ये येऊन थांबले। मात्र पोलिसांची रात्रभर छापेमारी सुरू होती। सुरुवातीला जेपी इंटरनॅशनल नावाच्या हॉटेलमध्ये पोलीस गेले, तिथे त्यांनी या दोघांना ताब्यात घेतलं साथीदारांना। त्यांच्याकडनं चौकशी केल्यावर विशाल अग्रवाल हा रेल्वे स्टेशन इथे एका हॉटेलमध्ये थांबला असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी रात्री त्या ठिकाणी छापा टाकला। तासभर ही सगळी कारवाई सुरू होती आणि 5 ते 5:30च्या दरम्यान पहाटे या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलंय आणि पुण्याकडे आता हे सगळे आरोपी घेऊन पोलीस रवाना झालेले आहेत। कल्याणी, नक्कीच विशाल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।